नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज आपण करतोय आपले वांगीत का नाही उपटायला चालू. बघा हे आपला चिमटा, आणि आता आज चालू करतोय उपटायला, कारण हे वांगे उपटून आपल्याला हे पण रान नीट करून घ्यायचं आहे ह्याच्यासोबत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपलं हे रान नीट करून आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचं आहे टोमॅटो. तर त्यासाठी बघा हे आपण ह्या अशा चिमट्यानं आपण जे पळाटे उपटतात का नाही, तर त्यानं उपटायचं, कारण हे हातानं उपटायला लय जड जातं आहे. मग हे बुडात लावायचा चिमटा. ह्या का आता इथं तुम्हाला उपटून दाखवतो हे झाड. हा का असा लावायचा चिमटा, बघून घ्या. बुडामध्ये अशा पद्धतीनं लावला ह्या का, आणि ही असं धरलं की बघा आता हे अशा पद्धतीनं इकडं वाढायचं अलगदपणे. असं झाड उपटून जातं आहे बघा अशा पद्धतीनं. नंतर ही बुडं हाणायचे आणि एका जागेवर करून हे फुकवून द्यायचं. तर चला म्हणलं, काम नाही तोपर्यंत हे तरी काम करून घ्यावं, कारण भरपूर काम आहेत मित्रांनो. आणि जवळ आलं आपली लागवड करायचं टाईम बी, आणि कामं तर सगळी तशीच आहेत. मध्येच आपलं प्लास्टरचं हे ते राडा प्लास्टरचं बी काम चालू आहे घराच्या, आणि सगळं काम संकटच चालू आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता टाईम आहे तोवर थोडंसं घ्यावं उपटून. एखादी काकरी जरी झाली तरी बाकीचे अजून उपटीत येतात. तर मित्रांनो, आपण वांगे द्यायची ठरवली ते एकदा असेच म्हणलं तुमच्या घराची शांती, म्हणजे ते वास्तूचा कार्यक्रम आहे मित्रांनो, आणि त्याच्यामुळं त्यांना घेऊन जा म्हणलं. पण काय सगळे वांगे किडकी झालीत, फवारलं नाही काही नाही, त्याच्यामुळं मग त्यांना कशाला हे करायचं. त्यासाठी म्हणलं आपलं उपटायला चालू करावं की, कारण किडकी वांगे देऊन तरी काय म्हणजे उपयोग आहे. उपकार केले म्हणतात ना ते आहे एक म्हण, तर तसं होऊ नये. तर त्यासाठी मग आपलं उपटाय चालू केले. तर घेतो उपटून, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.